आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम जर आपण पाहिलं तर इंधन पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। अमरावती शहरामध्ये पेट्रोल पंपावर जी आहे ती मोठी गर्दी पडली होती आणि सिलेंडरसाठी देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती। परंतु दुसरीकडे जर आता आपण पाहिलं तर पेट्रोल पंपावरली जी आहे ती परिस्थिती सुधारलेली आहे। पेट्रोल पंपावरली गर्दी जी आहे ती पूर्णपणे कमी झाली। मात्र दुसरीकडे सिलेंडरसाठी जे आहे ते अजूनही रांगा सध्या आपल्याला अमरावती शहरामध्ये पाहायला मिळत आहेत। अमरावतीच्या जयस्तंभ चौक परिसरामध्ये असलेल्या भारत गॅसच्या राजेश गॅस एजन्सी समोर मी उभा आहे आणि इथेही सकाळपासून जे आहेत त्या नागरिकांच्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या सिलेंडरसाठी लागलेल्या आहेत। नोकरदार वर्ग असेल, मजूर वर्ग असेल, जे कामावर जातात ते लोक काम सोडून जे आहेत ते सिलेंडरसाठी या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आहेत। अनेक नागरिक जर आपण पाहिलं तर सकाळी 7 वाजतापासून या ठिकाणी उभे आपल्याला पाहायला मिळते। साधारण 9 वाजता ही एजन्सी उघडेल असं सांगण्यात येतं, परंतु घरपोच सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप जो आहे तो अनेक ग्रामस्थांनी केलेला आहे, ग्राहकांनी केलेला आहे। त्यामुळं सिलेंडर घेण्यासाठी जी आहे ती गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काका, किती वाजता आले, काय परिस्थिती आहे? 7 वाजता आलो सर. हां हां 7 वाजता आलेलो आहे नंबर लावायसाठी गॅसचा. हां 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 7 वाजता काय सांगण्यात येत आहे एजन्सीकडनं, काय सांगण्यात? एजन्सीकडून हेच आहे की बा लेट व्हायले थोडं. काका, किती वाजतापासून तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, काय सांगणार? 7 वाजतापासून आलो साहेब लाईन मध्ये. घरपोच सिलेंडर मिळणार असं बोललं जातं एजन्सीकडनं, पण तू घरपोच मिळत नाही का? मिळत नाही. घरपोच मिळून नाही राहिले साहेब सिलेंडर, त्यासाठी हे लोक लाईन मध्ये लागलेले आणि आहेत. जे आपले हे आहे घरपोच पोचणारे गाडीवाले हे ब्लॅक मध्ये विकायले. ब्लॅक किती रुपयाला विकते ब्लॅक मध्ये घरपोच? आता काय की कोणाला माहित. माझ्या मोबाईलवर मी 8 दिवसापासून नंबर लावलेला होता आणि 8 दिवसापासून आणि मेसेज आला की बा तुमची डिलिव्हरी झाली म्हणून 937 रुपयाची डिलिव्हरी झाली म्हणून. गॅस तर घरापर्यंत पोहोचला नाही. म्हणजे परस्पर तिकडे विकलं? हा विकले गेलेला आहे असं. म्हणजे आपण गंभीर आरोप आहे, एकीकडे लोकांना सिलेंडर मिळत नाही, मात्र दुसरीकडे गॅस एजन्सीकडनं परस्पर जे आहे ते ब्लॅकमध्ये सिलेंडर विकलं जात आहे असा आरोप केला जात आहे। ग्राहकांना मेसेज येतोय की तुमचं सिलेंडर घेतल्या गेलेलं आहे, डिलिव्हरी सिलेंडरची झालेली आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र जे आहे ते ग्राहकांना सिलेंडर मिळत नाही। गॅस एजन्सीकडनं परस्पर जे आहे ते ब्लॅकमध्ये सिलेंडर विकत असल्याचा देखील गंभीर आरोप या ठिकाणी ग्राहकांनी केलेला आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।